Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11th Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the weather forecast. Importance of weather forecast. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 7 मध्ये आपण वेदर फोरकास्ट सुरू केलं. वेदर फोरकास्ट बद्दल आपण माहिती घेतली, त्याचं महत्त्व आपण बघितलं आहे. आज आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत टाइप्स ऑफ वेदर फोरकास्ट. टाइप्स ऑफ वेदर फोरकास्ट बेस्ड ऑन टाइम और ड्यूरेशन. Types of weather forecast depend upon or based on the time or duration of forecasting period. The weather forecasting can be divided into 3 types. आता weather forecasting चे टाइप आपण त्याच्या कालावधीनुसार आपण किती दिवसाचं भविष्य सांगत आहोत. 12 तासाचं, 24 तासाचं, 48 तासाचं, 3 दिवसाचं, महिन्याचं, 3 महिन्याचं. लक्षात हे यावरून टाइप केलेले आहे. तर एकूण 3 टाइप्स आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ वेदर फोरकास्टिंग. शॉर्ट रेंज फोरकास्टिंग. शॉर्ट रेंज फोरकास्टिंग कमी कालावधीचं माहिती देणारं. दुसरं मीडियम रेंज फोरकास्टिंग मध्यम कालावधीचं. लॉन्ग रेंज फोरकास्टिंग जास्त दिवसाचं. असे 3 टाइप आहेत. तर पहिलं बघूया आपण शॉर्ट रेंज फोरकास्टिंग. दीज फोरकास्टिंग आर फॉर अ डे और 2. फॉर अ डे और 2 डे. दिवसाचं 2 दिवसाचं. जी हवामानाचा अंदाज सांगितलं जातं 24 तासाचं, 12 तासाचं, डे और 2 डे, known as short range forecasting. These daily forecasts are useful to irrigation engineers, mariners, aviation engineers and farmers. तर हे जे आहे डेली फोरकास्टिंग हे इरिगेशन इंजिनियर्स है ना, जे डॅम वगैरे जे इंजिनियर आहेत, जे काही इरिगेटेड एरिया आहे डॅम्पवर जे इंजिनियर असतात त्याच्या ताब्यात दिलेलं असतं. मग त्याला डेली वेदर फोरकास्ट माहीत करून घेणं गरजेचं आहे. लक्षात. इरिगेशन इंजिनियर म्हणतात त्याला. कोणतं डिपार्टमेंट आहे? इरिगेशन इंजिनियर डिपार्टमेंटमध्ये असं म्हणतात की नाही. तर तो डिपार्टमेंट मरायनर्स है ना, मराईन इंजिनियर म्हणतो आपण है ना. नंतर एविएशन इंजिनियर्स अँड फार्मर्स. नेक्स्ट सेकंड मीडियम रेंज फोरकास्टिंग. मीडियम रेंज फोरकास्टिंग. दीज फोरकास्ट्स आर फॉर अ पिरियड ऑफ 3 to 10 days. कारण फॉर अ पिरियड ऑफ 3 to 10 days. 3 दिवसाचं तर 10 दिवसापर्यंत जे वेदर फोरकास्टिंग सांगितलं जातं, हवामानाचा अंदाज सांगितलं जातं, त्याला म्हटलं जातं मीडियम रेंज फोरकास्टिंग. मीडियम रेंज है ना. 3 दिवसापर्यंत, त्याच्या पुढं आणखीन 10 दिवसापर्यंत जे असं होणार आहे. या 10 दिवसात, या 24, या 3 दिवसात, या 6 दिवसात, या 4 दिवसात, या 5 दिवसात हे जे वेदर सांगितलं जातं ते म्हणजेच मीडियम रेंज फोरकास्ट म्हणतात त्याला. लॉंग रेंज फोरकास्टिंग. लॉंग रेंज फोरकास्टिंग. दीज फोरकास्ट आर फॉर अ पिरियड ऑफ मोर दॅन 4 weeks. मोर दॅन 4 weeks. 1 महिना, 1 महिन्यापेक्षा जास्त, कमीत कमी 1 महिना, त्याच्यापेक्षा जास्त. These forecasts are
फॉर अ पिरियड ऑफ मोर दॅन 4 वीक्स, मोर दॅन 4 वीक्स है ना, 4 आठवड्याचं म्हणजे महिन्याचं, त्याच्या पुढचं सुद्धा. आता आपण पावसाचा अंदाज, या वर्षामध्ये पावसाचा अंदाज किती महिन्याचं आहे ना, 4 महिन्याचं सीझन असतं. ते सांगितलं जातं की या वर्षामध्ये भरपूर पर्जन्यमान आहे, असं हवामानाचा अंदाज आहे असं म्हणतो आपण. मग ते कोणतं आहे? लॉंग रेंज फोरकास्टिंग. लॉंग रेंज फोरकास्टिंग. The long range forecasts are useful for choosing cropping pattern. यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न चूज करता येतं, चॉईस करता येतं. कसा आहे हवामानाचा अंदाज? या 4 महिन्यामध्ये कसं पाऊस आहे, जास्त आहे कमी आहे, त्यानुसार आपल्याला पीक पद्धत ठरवता येते. These forecasts are issued thrice in a year. वर्षातून 3 वेळेस, वर्षातून 3 वेळेस म्हणजे 4 महिन्याचं. 4 त्रिकम 12, खरीप रब्बी समर. खरीपचं हवामान, या खरीपमध्ये भरपूर पाऊस आहे, या रब्बीमध्ये पाऊस आहे, कोरडा आहे, कसं आहे है ना. तर वर्षाचं 4 वेळेस हे अंदाज बघितलं जातं. 4 महिन्याचं, 4 महिन्याचं, त्याच्यापेक्षा कमी 10 दिवसाचं, 3 ते 10 दिवस, त्याच्यापेक्षा कमी दिवसाचं, 2 दिवसाचं, असं याचं टाईप्स आहे. शॉर्ट रेंज फोरकास्टिंग 1 डे और 2 days है ना. मीडियम रेंज फोरकास्टिंग 3 to 10 days. देन लॉंग रेंज फोरकास्टिंग 4 weeks, 1 महिना त्यापेक्षा जास्त. तर हे लॉंग रेंज फोरकास्टिंग वर्षातून 4 वेळेस बघितलं जातं, खरीप रब्बी समर. ओके, तर दिज आर द टाइप्स ऑफ वेदर फोरकास्टिंग. टाइप्स ऑफ वेदर फोरकास्टिंग हे हवामानाचा अंदाजाचे 3 टाइप्स आहेत. 3 टाइप. डेली जे सांगतं शॉर्ट रेंज, आठवड्याचं सांगतं मीडियम रेंज, जे सीझनचं सांगतं ते लॉंग टर्म लॉंग रेंज फोरकास्टिंग. समजलं? दररोजचं सांगणारं शॉर्ट रेंज फोरकास्टिंग, आठवड्याचं सांगणारं मीडियम रेंज फोरकास्टिंग, आणि सीझनचं सांगणारं लॉंग रेंज फोरकास्टिंग. लॉंग रेंज फोरकास्टिंग असे 3 टाइप्स आहेत वेदर फोरकास्टिंगचे, डिपेंड अपॉन ड्युरेशन और पीरियड. ओके, राहील लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, लिहित चला, नोटबुक काढा, पेन चालवा, म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असतं, ऐकण्यामध्ये चालत नाही, लिखाण पण पाहिजे सोबत. लिहित चला है ना. नेक्स्ट टाइप्स ऑफ वेदर फोरकास्टिंग झालं आपलं आहे ना. नेक्स्ट टाइप्स ऑफ फोरकास्टिंग, व्हेरी शॉर्ट रेंज फोरकास्टिंग 0 to 6 hours म्हटलेलं आहे यांनी. शॉर्ट रेंज फोरकास्टिंग 6 hours to 3 day म्हटलं, हे जाऊ द्या, आपलं करेक्ट म्हणायचं आपण आहे की नाही. तर बघूया मेथड्स ऑफ फोरकास्टिंग. मेथड्स ऑफ फोरकास्टिंग, मेथड्स, त्याच्या पद्धती कोणते? हवामान बघण्याच्या पद्धती, हवामान बघण्याच्या पद्धती. देन फर्स्ट कन्व्हेन्शनल, तर मेथडसुद्धा 3 आहेत. मेथड्स काय? 3 मेथड्स आहेत. किती मेथड्स आहेत? 3 मेथड्स आहेत. पहिलं कन्व्हेन्शनल ऑफ सिनॉप्टिक मेथड. सिनॉप्टिक मेथड, सिनॉप्टिक मेथड. सिनॉप्टिक मेथड इन्वॉल्व डिटेल एनालिसिस ऑफ करंट वेदर रिपोर्ट्स. डिटेल ॲनालिसिस केलं जातं करंट वेदर रिपोर्ट्सचं. सगळं कॅल्क्युलेशन आहे, फिजिक्सचा भाग आहे इथं नाही बरं. जे वेदर फोरकास्टिंग बघणारे असतात की नाही मेट्रोलॉजिकल लॅबमध्ये, त्यांना जे पुणे वेधशाळा जी आहे पुण्याची, तिथं पूर्ण फिजिक्सवर चालतं, ते पूर्ण ॲनालिसिस असतं, कॅल्क्युलेशनवर असतं. करंट वेदर रिपोर्ट्स फ्रॉम अ लार्ज एरिया. लार्ज एरिया, लार्ज एरियाचं डेली करंट रिपोर्ट बघितलं जातं. द करंट पॅटर्न्स आर रिलेटेड विथ द पास्ट analogous situation and forecasts are prepared on the assumption that a current situation will match the past analogous situation. याचा अंदाज आहे. आता करंट कसं आहे, मागे कसं होतं, पुढं कसं होईल, हे अंदाज काढला जातं.
ॲनालिसिस केलं जातं की काय बदल झाला तर कसं होतं. त्यांनी कॅल्क्युलेशन केलं, त्यांनी पूर्ण ॲनालिसिस, पूर्ण रिपोर्ट असतं. लार्ज एरियामधलं रिपोर्ट घेतलं जातं, त्या एरियाचं दररोजचं तापमान किती, पर्जन्यमान किती, लाईट किती, सगळं ॲनालिसिस दररोजचं. आणि मागचं बघितलं जातं की कसं बदल झालं होतं, मग आता कसं होणार आहे हे अंदाज काढलं जातं. या कन्व्हेन्शनल ऑर सिनॉप्टिक मेथड. पास्ट ॲनालॉगस, मागं कसं झालं होतं त्याचं आणि भविष्य चालू वर्तमान काळाचं हे करून भविष्य काळ काढलं जातं. दिस मेथड इज युजफुल फॉर शॉर्ट रेंज फोरकास्टिंग. ही मेथड शॉर्ट रेंजसाठी महत्त्वाची आहे. ही मेथड कशी आहे, शॉर्ट रेंजसाठी महत्त्वाची आहे. तर पास्ट ॲनालॉगस सिच्युएशन, दिस मेथड इज युजफुल फॉर शॉर्ट रेंज फोरकास्टिंग. तर ही जी मेथड आहे ही मेथड कन्व्हेन्शनल और सिनॉप्टिक मेथड आहे. ही शॉर्ट रेंजसाठी महत्त्वाची आहे. शॉर्ट रेंज बघण्यासाठी म्हणजे दररोजचं हवामान बघण्यासाठी ही मेथड उपयुक्त आहे. तर नेक्स्ट मेथड स्टॅटिस्टिकल मेथड. स्टॅटिस्टिकल मेथड रिग्रेशन इक्वेशन और अदर sophisticated relationship are established between weather elements and resulting climate. Weather elements and resulting climate. Normally, selection of predictors or weather parameters is based on a possible relationship with the predictant. है ना. तर स्टॅटिस्टिकल आहे, पूर्ण आकडेवारी. कशावर आहे, आकडेवारीवर आहे, आकडेवर है ना, स्टॅटिस्टिकल. दीज टेक्निक्स आर युजफुल फॉर शॉर्ट एज वेल एज लॉंग रेंज फोरकास्ट. शॉर्ट रेंजसाठी आहे आणि लॉंग रेंजसाठी सुद्धा आहे. कोणती पद्धत, स्टॅटिस्टिक. आता शॉर्ट ते लॉंग आहे तर मीडियम असणारच की नाही, म्हणजे ही स्टॅटिस्टिकल मेथड सगळ्याला लागू आहे, सगळ्याला चालणार स्टॅटिस्टिकल. तर रिग्रेशन इक्वेशन सगळं इक्वेशनवर असतं ते. थर्ड, न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन टेक्निक, आकडेवारी भविष्यवाणी. इन दिस टेक्निक द बिहेवियर ऑफ ॲटमॉस्फिअर इज रिप्रेझेंटेड बाय अ सेट ऑफ इक्वेशन बेस्ड ऑन फिजिकल लॉज गव्हर्निंग एअर मोमेंट, एअर प्रेशर अँड देअर इन्फॉर्मेशन. तर न्यूमेरिकल ही आकड्यावर आहे ना. तर हवामानाचं जे दररोजचं जे बदलतं वातावरण आहे त्याचं रिपोर्ट बघितलं जातं, त्याचं फिजिकल लॉज लावलं जातं. त्यानुसार मग हवेचं प्रेशर, त्याचं मोमेंट कुठं आहे हे सगळं बघून दिस टेक्निक इज फाउंड सुटेबल फॉर मीडियम फोरकास्टिंग. तर ही न्यूमेरिकल वेदर प्रेडिक्शन टेक्निक हे मीडियम फोरकास्टिंगसाठी योग्य आहे. मीडियम फोरकास्टिंगसाठी योग्य आहे न्यूमेरिकल वेदर प्रिडिक्शन टेक्निक. ही कशासाठी योग्य आहे, फॉर मीडियम फोरकास्टिंगसाठी योग्य आहे. तर आपण टाइप्स ऑफ वेदर फोरकास्टिंग 3 बघितलं आणि मेथड्स ऑफ फोरकास्टिंग 3 बघितलेले आहे. लक्षात, म्हणजेच इथं या लेक्चरमध्ये आपण 6 पद्धतीचा आपण काय केलं, अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपलं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. वेदर अँड क्लायमेट हे चॅप्टर आपल्या टेक्स्टबुकनुसार आपल्याला जसं हवं आहे त्या पद्धतीनं संपलेलं आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ 8च्या 8 व्हिडिओ बघा आणि एक्झरसाइजला तयार राहा. आपण नेक्स्ट लेक्चर एक्झरसाइजवर बघणार आहोत. तर सगळं नोट करून घ्या आणि एक्झरसाइज व्यवस्थित सॉल्व करा. ओके. तर इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. तर थँक्स विद्यार्थी मित्रांनो. जय जवान जय किसान.